नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुकावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण लसावी आणि मसावी हा चॅप्टर पाहत आहोत आणि या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे प्रकार नंबर 14 ते प्रकार नंबर 17 यामधील काही उदाहरणे आपण पाहणार आहोत। पहा, आपल्या समोर स्लाइडवर प्रश्न असा दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता 70 व 105 चा लसावी 210 आहे, तर मसावी किती किंवा मसावी काढा। पहा, 70 व 105 चा लसावी 210 आहे, तर मसावी काढा। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे टिप दिलेली आहे, ती टिप आपल्याला वाचावी लागणार आहे। पहा काय म्हणते, लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या। मग आपल्याला आता काय करायचं आहे मित्रांनो, पहा आपल्याला लसावी गुणिले मसावी, आपल्याला लसावी या ठिकाणी दिलेला आहे 210, किती दिलेला आहे 210, आणि गुणिले आपल्याला मसावी, आणि मसावी हा आपल्याला काढायला सांगितलेला आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी x हा आपण वापरणार आहोत। त्याच बरोबर पहिली संख्या आपल्याकडे दिलेली आहे 70 गुणिले दुसरी संख्या आपल्याकडे दिलेली आहे 105, आणि मित्रांनो या ठिकाणी 210 गुणिले x आणि बरोबर 70 गुणिले 105। आता पहा, x ची जर व्हॅल्यू किंवा किंमत आपल्याला काढायची असेल तर x च्या बाजूला आपल्याला 210 दिसत आहेत, हे 210 आपण आपल्या बरोबरच्या उजव्या साईडला पाठवणार आहोत, म्हणजेच आपण जे गुणाकारात आहेत ते आता काय होणार, भागाकारात होणार। म्हणून आपण असं लिहूया, x बरोबर 70 गुणिले 105 छेद 210 आपण असं लिहूया। म्हणजे जे 210 गुणाकारामध्ये होते ते काय झाले, भागाकारात। आणि आता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही 70 1 70 आणि 70 3 210, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो पहा 7 1 7 7 3 21 0 ला 0 असंही आपण म्हणू शकतो। आता आपण या ठिकाणी आपल्याला काय उरलं, तर आपल्याला उरलं x बरोबर आपण पाहू शकता 105 छेद 3, म्हणजे याचा अर्थ आपण काय करावं लागणार आहे, आपल्याला 105 ला 3 ने भागावं लागणार आहे। पहा 3 1 3 3 त्रिक 9, एक उरला, 3 5 15, म्हणजे उत्तर आपल्याकडे आलेलं आहे 35। किती आलेलं आहे, 35। x ची किंमत मित्रांनो आपल्याकडे निघालेली आहे 35, आणि x आपण कशासाठी वापरला होता, मसावी, म्हणून या चॅप्टर मध्ये किंवा या प्रश्नामध्ये आपल्याला काय मसावी सापडलेला आहे किंवा मिळालेला आहे, तो म्हणजे 35। अशा पद्धतीनं आपण गणित सोडू शकतो। अशाच पद्धतीचं आपण आणखीन एक गणित पाहणार आहोत, उदाहरण पाहणार आहोत। पाहू शकता तुमच्या समोर प्रश्न स्लाइड वर आला असेल, तुम्हाला प्रश्न काय म्हणतो पहा, 15 व 21 चा लसावी 105 आहे। 15 व 21 चा लसावी 105 आहे, तर मसावी काढा। नेहमीप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम टिप वाचा। टिप काय म्हणते, लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या। आता पहा, लसावी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे 105 गुणिले मसावी आपल्याकडे नाही, म्हणून आपण x असं गृहीत धरू बरोबर पहिली संख्या 15 गुणिले दुसरी संख्या 21, आणि पहा 105 हे गुणाकारामध्ये आहेत, आपण त्याला भागाकारामध्ये नेणार आहोत। पहा काय करता येईल, x बरोबर 15 गुणिले 21 छेद 105, x बरोबर 15 1 15 आणि 15 7 105 आणि 7 1 7 7 त्रिक 21, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो x ची किंमत आपल्याला किती निघालेली आहे, 3 निघालेली आहे, म्हणजेच आपला मसावी आपल्याला मिळालेला आहे, मसावी बरोबर 3। अशा पद्धतीने तुम्ही गणित करू शकता। आणखीन आपण उदाहरण पाहू, काय म्हणते पहा, स्लाइड वर तुमच्या समोर आलं असेल उदाहरण 32 व 180, काय म्हणते पहा, 32 व 180 चा लसावी 160 आहे, तर मसावी काढा। आता मसावी काढा म्हणल्याच्या नंतर टिप आपल्याकडे दिलेली आहे, तुम्हाला माहित पण आहे की लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या। आता पहा
पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, लसावी काय दिला आपल्याकडं 160 गुणिले मसावी माहित नाही म्हणून x, त्याच्यानंतर बरोबर पहिली संख्या 32 दुसरी संख्या 80, x च्या बाजूला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये कोण दिसत आहे 160, आपण 160 ला आपण काय करणार आहोत भागाकारात टाकणार आहोत, म्हणजेच x बरोबर 32 गुणिले 180 छेद 160, आपण असं म्हणू 80 × 80 80 दोन्ही 160, कोण उरलं x बरोबर 32/2 आणि x बरोबर आपण उत्तर येणार 16, म्हणजे 16 दोन्ही 32, याचा अर्थ x ची व्हॅल्यू x ची किंमत किती निघाली 16 निघाली, म्हणजे याचा अर्थ आपल्याला मसावी जो आहे तो किती मिळाला 16 मिळालेला आहे, किती मिळालेला आहे 16 मिळालेला आहे। त्यानंतर पहा तुमच्या समोर परत एक गणित आलेला आहे, पाहू शकता तुम्ही 36 व काय म्हणते 63 चा लसावी, 36 व 63 चा लसावी 152 आहे, सॉरी 252 आहे, तर मसावी काढा। या ठिकाणी तुम्हाला माहित आहे नेहमीप्रमाणे टीप लक्षात घ्या, टीप काय म्हणते लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या। आता लसावी आपल्याला काय दिलेला आहे, लसावी आपल्याला सांगितलेला आहे 252, किती 252 गुणिले मसावी माहित नाही म्हणून x आणि बरोबर पहिली संख्या 36 दुसरी संख्या 63। आता पहा आपल्याला माहित आहे x च्या बाजूला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आपल्याला 252 दिसत आहे, किती दिसत आहे 252, आपल्याला काय करावं लागेल मग हे 252 भागाकाराच्या स्वरूपामध्ये टाकावं लागेल, म्हणजेच 36 पहा 36 गुणिले 63 छेद 252 आणि बरोबर आपण इथं x असं लिहून घेऊ। आता पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे, 36 चा तुम्ही पाडा या ठिकाणी तयार करावा लागणार आहे। पहा 36 × 36 आणि 36 × 7 252 होणार, किती होणार 252। त्यानंतर आपल्याला काय उरलेलं आहे तुम्ही पहा या ठिकाणी 63 आणि छेद 7 7 9 63, म्हणजेच x ची जी किंमत आहे ती आपल्याकडे आलेली आहे 9, म्हणजे याचा अर्थ मसावी आपल्याला मिळालेला आहे 9, काय मिळालेला आहे 9। अशा पद्धतीने तुम्ही करून पाहू शकता। त्यानंतर पहा आपल्याला लसावी काढायला सांगितलेला आहे, काय म्हणते 12 व 24, काय म्हणते पहा 12 व 24 चा मसावी 12 आहे, पहा 12 व 24 चा मसावी 12 आहे, तर लसावी काढा। नेहमीप्रमाणे टीप काय म्हणते लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या। आता पहा आपल्याला काय करावं लागेल 12 आपल्याला मसावी दिलेला आहे 12, लसावी काढायला सांगितला म्हणून लसावीच्या ठिकाणी आपण x घेऊ आणि गुणिले मसावी 12 दिलेला आहे म्हणून 12 बरोबर पहिली संख्या 12 आणि दुसरी संख्या 24। तुम्हाला माहित आहे की x च्या बाजूला आपल्याला 12 दिसत आहे, ते पण गुणाकाराच्या स्वरूपात, आणि आपल्याला जर आपल्या उजव्या साईडला जर त्याला फॉरवर्ड करायचं असेल पाठवायचं असेल तर ते काय होणार भागाकारात जाणार, म्हणजेच x बरोबर 12 गुणिले 24 छेद 12। पहा 12 12 काय झाले विद्यार्थी मित्रांनो कॅन्सल झाले, कटले, तर आपल्याकडे उरलं कोण 24, म्हणजे x ची किंमत किती निघाली 24। 24 काय आहे लसावी आहे, काय आहे लसावी आहे, लसावी किती निघाला 24 निघाला, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। समोर पहा काय म्हणते आपल्याला गणित 96 व 144 चा मसावी 48 आहे, किती आहे 48 आहे, तर लसावी काढा। 96 व 144 चा मसावी आपल्याला 48 दिलेला आहे, त्यावरून आपल्याला काय काढायचं आहे लसावी काढायचं आहे। लसावी काढण्यासाठी नेहमीप्रमाणे मी टिप सांगत आलोय तुम्हाला, लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या। आपल्याला लसावी काढायचं आहे म्हणून त्या ठिकाणी आपण x वापरूया, x गुणिले मसावी आपल्याला दिला 48 बरोबर पहिली संख्या आहे 96 दुसरी संख्या आहे 144। आता आपण काय करू x च्या बाजूला आपल्याला 48 दिसत आहेत गुणाकाराच्या स्वरूपात, आपल्याला त्या 48 ला भागाकाराच्या स्वरूपामध्ये टाकावं लागेल, ट्रान्सफर करावं लागेल, म्हणून x बरोबर
पहा 96 गुणिले 144 आणि छेद 48. आता पहा x बरोबर 48 1 48 आणि 48 दोन्ही 96. कोण उरलं 2 गुणिले 144 म्हणजेच x बरोबर ह्या दोघांचा आपल्याला काय करावं लागेल गुणाकार. 144 गुणिले 2 म्हणजेच 288. x ची व्हॅल्यू किती निघाली किंमत किती निघाली 288 आणि x म्हणजे काय आहे तर लसावी आहे. आपल्याला लसावी किती मिळाला 288 मिळाला. याच पद्धतीने समोर पहा काय म्हणते आपल्याला प्रॉब्लेम किंवा गणित. आता आपला प्रकार नंबर 15 आपल्याला सुरू झालेला आहे. तो काय म्हणतो थोडं व्यवस्थितरित्या पाहू शकता तुम्ही. काय म्हणते दोन संख्या मग पहिली संख्या काय म्हणते 6x व दुसरी 8x असून त्यांचा मसावी 14 व लसावी 168 आहे. तर x ची किंमत काढा किंवा x ची व्हॅल्यू काढा. मग त्यासाठी आपल्याला टिप काय म्हणते पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. आता पहा पहिली संख्या काय दिली 6x दुसरी संख्या 8x बरोबर लसावी गुणिले मसावी म्हणजेच आपल्याला लसावी दिला 168 आणि मसावी दिला किती 14. आता आपण काय करू गुणाकार 6 गुणिले 8 8 संग 48 आणि x गुणिले x चा वर्ग आपण असं लिहिणार आहोत. आता त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय म्हणते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पहा आपण काय करू 48 हे गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आपल्याला x च्या बाजूला दिसत आहेत त्याला आपण भागाकाराच्या स्वरूपामध्ये टाकणार आहोत. काय करणार आहोत भागाकाराच्या स्वरूपामध्ये टाकणार आहोत म्हणजेच 168 गुणिले 14 आणि भागिले 48. आता काय करणार आहोत x चा वर्ग बरोबर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण काय करू अवयव पाडू. काय करू अवयव पाडू. 168 चे अवयव आपण असे पाडू 24 गुणिले 7 म्हणजे 24 7 168 गुणिले 14 आणि 48 चे पण आपण अवयव पाडू 24 दोन्ही 48 24 24 काय झालं विद्यार्थी मित्रांनो कटले. हे पहा बे एक बे दोन्ही 4 म्हणजे आपल्याकडं x चा वर्ग बरोबर काय निघालं तर 7 गुणिले तुम्ही पाहू शकता 7 गुणिले बे 7 14 या ठिकाणी 7 येते विद्यार्थी मित्रांनो थोडं लक्षात घ्या. 7 गुणिले 7 म्हणजेच 49 x चा वर्ग बरोबर आपल्याकडे उत्तर आलेलं आहे 49. आणि विद्यार्थी मित्रांनो आपण जर x बरोबर किंमत काढायची असेल तर उत्तर निघते 7 म्हणून x ची किंमत आपल्याकडे आलेली आहे 7 आणि x काय आहे आपल्याला इथं सांगितलेलं आहे फक्त x ची किंमत काढा आणि ती आपण काढलेली आहे. त्यानंतर पहा समोर आपल्याला प्रश्न काय म्हणतो दोन संख्या हे पहिली संख्या आपल्याला दिलेली आहे 4x किती दिलेली आहे 4x आणि दुसरी संख्या किती दिलेली आहे 10x आणि मसावी दिलेला आहे 12 लसावी दिलेला आहे 120. यावरून आपल्याला x ची व्हॅल्यू x ची किंमत आपल्याला काढायची आहे आणि त्यासाठी आपल्याला टिप सांगितलेली आहे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. आता पहा पहिली संख्या आपल्याला काय दिली तर पहिली संख्या आपल्याला दिली 4x गुणिले दुसरी संख्या आपल्याला दिली 10x बरोबर लसावी आपल्याकडे आहे 120 आणि मसावी आपल्याकडे आहे 12. आता पहा 4 10 40 x चा वर्ग बरोबर 12 गुणिले 12 आपण असं म्हणू 144 आणि 0 ला 0. आता पहा आपण काय करू 40 ने भागू 40 ने जर आपण असं भागलं तर 40 कॅन्सल झाले 0 0 कटले. तर मित्रांनो पहा x च्या वर्गा बरोबर आपण 4 न पण भाग देऊ 4 1 4 4 त्रिकम 12 2 उरले 4 त्रिकम 12 4 25 4 सख 24 किती 4 सख 24 म्हणजे फायनली आपल्याकडे x च्या वर्गा बरोबर 36 हे उत्तर आलेलं आहे. म्हणून x बरोबर 36 कोणाचा वर्ग आहे तर 6 चा. x ची व्हॅल्यू x ची किंमत आपल्याकडे किती निघालेली आहे 6 निघालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने आपण गणित
पाहत आहोत। त्यानंतर पहा आपल्याला समोरचं गणित काय म्हणते, दोन संख्या अनुक्रमे काय म्हणते, दोन संख्या अनुक्रमे 4x व 6x पाहू शकता, 4x व 6x आहेत, त्यांचा मसावी 16 व लसावी 96 आहे, तर x ची किंमत काढा। आता पहा आताच्या सारखंच आपण काय करू, टिप पाहू, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी। आता पहिली संख्या पहा मी मांडून घेत आहे, पहिली संख्या आपल्याकडे आलेली आहे 4x गुणिले दुसरी संख्या 6x बरोबर लसावी आहे 96 आणि मसावी आहे 16। यावरून आपण काय करू, गणित सोडू। पहा 6 चोक 24 x चा वर्ग बरोबर काय आपल्याकडं 96 गुणिले 16, 96 गुणिले 16 आपण काय करू, 24 न दोन्ही साइडला दोन्ही बाजूला भागून घेऊ। आता पहा 24 24 काय झाले तर कटले, x चा वर्ग बरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण काय करू, 24 × 24 म्हणजेच आपण 24 च्या पाड्यामध्ये आपण असं म्हणायला हरकत नाही 24 चोक 96 म्हणजे 24 × 24 आणि 24 चोक 96 कोण उरलं, पहा 4 गुणिले 16 म्हणजेच x चा वर्ग बरोबर 16 चोक 64 किती उरले 64, x च्या वर्गा बरोबर जर 64 उत्तर येत असेल तर x बरोबर 8 उत्तर येते विद्यार्थी मित्रांनो, कारण 64 हे 8 चा वर्ग आहे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आणि x ची किंमत निघालेली आहे। हा प्रश्न भंडारा तलाठी 2015 ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर पहा आपल्याला कोणता प्रश्न विचारलेला आहे, पाहू शकता तुम्ही, दोन संख्याचा मसावी काय म्हणते, दोन संख्यांचा मसावी 24 आहे, तर लसावी काढा। काय काढा, लसावी काढा। दोन संख्याचा मसावी आपल्याला किती दिला, 24 दिलेला आहे, तर लसावी काढा। आता यासाठी आपल्याला टिप काय म्हणते पहा, लसावीला मसावीने पूर्ण भाग जातो, म्हणजे या 24 न या पर्यायामध्ये ऑप्शन मध्ये जी संख्या दिलेली आहे त्या संख्येला जर त्या संख्येपैकी ज्या संख्येला पूर्ण भाग जात आहे त्याला आपण असं म्हणू की तो लसावी आहे। आता पहा 12 ला भाग जात नाही पूर्ण, 18 ला पण जात नाही, 36 ला पण जात नाही, पण 48 ला भाग पूर्ण जातो। तुम्ही पाहू शकता 48 भागिले 24, 24 × 24, 24 दोन्ही 48 म्हणजेच 2 हा आपल्याला काय मिळालेला आहे, लसावी मिळालेला आहे। विद्यार्थी मित्रांनो काय मिळालेला आहे, लसावी मिळालेला आहे। समोर पहा आपल्याला त्याच पद्धतीचा आणखीन एक प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न काय म्हणतो तुम्ही पाहू शकता, दोन संख्याचा मसावी 32 आहे, किती आहे 32 आहे, आणि आपल्याला लसावी काढायचा आहे। काय काढायचं आहे, लसावी काढायचा आहे। तुम्ही पाहू शकता दोन संख्याचा मसावी 32 आहे आणि त्याला आपल्याला काय करायचं आहे, लसावी काढायचा आहे। आता 32 ने मित्रांनो 49 ला भाग जात नाही, 50 ला पण भाग जात नाही, अशा पद्धतीने मग आता कोणाला भाग जाणार, तर पाहू शकता तुम्ही 96, 108 ला पण जाणार नाही तर 96 ला भाग जाणार। पाहू शकता 96 भागिले 32। आता आपण असं म्हणू 32 चा पाडा जर तुम्ही 3 पर्यंत म्हणला विद्यार्थी मित्रांनो तर उत्तर येणार 96, म्हणून 3 हा आपल्याला काय सापडलेला आहे, लसावी सापडलेला आहे। काय सापडलेला आहे, लसावी सापडलेला आहे। त्यानंतर पहा काय म्हणते, दोन संख्याचा मसावी 15 आहे, तर लसावी काढा। आताच्या सारखंच प्रॉब्लेम पहा, या ऑप्शन मध्ये पर्यायामध्ये ज्या संख्येला पूर्ण भाग 15 ने जातो, कारण 15 हा मसावी आहे आणि मसावीला टिप काय सांगते, लसावीला मसावीने पूर्ण भाग जात असतो किंवा जातो। मग आता पाहू शकता तुम्ही 35 ला जाणार नाही, 40 ला जाणार नाही, 38 ला जाणार नाही, 45 ला भाग पूर्ण जातो। पाहू शकता 45 भागिले 15, 15 × 1 15, 15 × 3 45 म्हणजे आपल्याला 3 हा काय सापडलेला आहे, लसावी सापडलेला आहे। हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पहा समोर काय म्हणते आपल्याला, आता पद्धत म्हणजेच आपला प्रकार नंबर 17 आपण या ठिकाणी आता पाहत आहोत। काय म्हणते, कोणत्या मोठ्यात पहा, कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने 182 व 110 ला भागल्यास बाकी 2 उरते, बाकी 2 उरते।
टिप काय म्हणते, मोठ्यात मोठ्या किंवा जास्तीत जास्त हा शब्द असल्यास मसावी काढावा. काय काढावा? मसावी काढावा. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता पहा, आपल्याला काय करावं लागेल, सर्वप्रथम 182 आपण असं म्हणून 182 अशी संख्या आपल्याला दिलेली आहे. त्यामधून सर्वप्रथम आपण 2 म्हणजेच बाकी जी दिलेली आहे ते वजा करणार आहोत, म्हणजेच 180 असं आपण लिहून घेऊ. त्यानंतर 110 अशी दुसरी संख्या दिली तर आपण त्यामधून पण 2 वजा करणार आहोत, म्हणजेच 108 असं राहणार आहे. आता पहा, 180 व 108 चा मसावी आपल्याला काढायचा आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करू, नेहमीप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी मी मसावी काढून दाखवतो, जेणेकरून तुमचा कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल. आता पहा, 180 व 108 चा आपण काय काढत आहोत, मसावी काढत आहोत. काय काढत आहोत, मसावी. आता पहा, 2 या संख्येला आपण भाग देऊ. 2 जर भाग दिलं 180 ला तर या ठिकाणी उरतात 90, कारण 90 2 180, आणि 108 ला जर दिलं तर उरतात 54. त्यानंतर 90 व 54 या दोन्ही संख्येला परत 2 ने भाग जातो, म्हणून 2 ने भाग देऊया. आता पहा, 2 ने जर भाग दिलं तर उरतात 45, आणि 54 ला जर दिलं तर 27. आता पहा, 2 न भाग जात नाही, आपण डायरेक्ट 9 ने भाग देऊ. कितीने भाग देऊ मित्रांनो, 9 ने भाग देऊ. 9 5 45 आणि 9 त्रिक 27. आता पहा, आपल्याकडं काय काय मिळालेलं आहे संख्या, 9 दोन्ही 18, 18 दोन्ही 36, म्हणजेच 36 हा आपल्याला काय मिळालेला आहे, मसावी मिळालेला आहे. की काय मिळालेला आहे, मसावी. किती मिळालेला आहे, 36 मिळालेला आहे. अशाच पद्धतीने आपण समोर एक गणित पाहणार आहोत. पहा, तुमच्या समोर स्लाइड वर तुम्हाला दिला असेल, काय म्हणते, कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने 132 पहा 132 व 77 ला भागल्यास बाकी 2 उरते. आताच्या गणिताप्रमाणेच आपण सोडवणार आहोत. त्यापूर्वी आपण टिप पाहूया. टिप काय म्हणते, मोठ्यात मोठा किंवा जास्तीत जास्त हा शब्द असल्यास किंवा आल्यास आपल्याला काय काढावा लागेल, मसावी काढावा लागेल. आता पहा, 132 या संख्येमधून सर्वप्रथम आपण बाकी 2 आपण वजा करणार आहोत, म्हणजेच 130. त्यानंतर 77 मधून आपण 2 वजा करणार आहोत, म्हणजेच आपण असं म्हणू 75 आपल्याकडे उरलेला आहे. आता तुम्ही पाहू शकता 75 आणि 130 याचा आपण काय करूया, मसावी काढूया. काय करणार आहोत, मसावी काढणार आहोत. पहा, 130 व 75 याचा मसावी. आणि मित्रांनो, आपल्याला कसोट्या माहित असल्यामुळे याला आपण 5 ने भाग देणार आहोत. पहा, 5 ने जर आपण भाग दिलो तर काय होणार, 5 1 5, 5 दोन्ही 10. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 5 दोन्ही 10, किती उरले 3. पहा, 5 दोन्ही 10, 3 उरले, 5 सख 30, म्हणजेच 26 5 130 असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर पहा 75. मग आता इथं पाहू शकता तुम्ही 5 1 5, म्हणजेच 15 5 75 असं येईल, असं म्हणायला काही हरकत नाही. त्यानंतर आपण असं करू, तुम्ही पाहू शकता आता या ठिकाणी 26 आलेला आहे आणि 15 आलेला आहे. काय करता येईल आपल्याला, या ठिकाणी 26 ला आणि 15 ला एकाच संख्येने भाग जात नाही, कारण 26 ला वेगळ्याच संख्येने भाग जातो व 15 ला वेगळ्याच संख्येने भाग जातो. म्हणजे याचा अर्थ आपल्याला या संख्येचा मसावी आपल्याला काय मिळालेला आहे, 5 मिळालेला आहे. म्हणून आपण या ठिकाणी असं सांगू शकतो की मसावी बरोबर 5 असं आपण सांगू शकतो. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपले जे काही आपले प्रकार होते आज आपण या लेक्चर मध्ये डिस्कस केलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, माझे लेक्चर जर तुम्हाला आवडत असतील, आपले व्हिडिओज आपल्याला आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या माय करियर अकॅडमीच्या YouTube वरील चॅनलला सबस्क्राइब करा. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा, जेणेकरून माझे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.